पुराणांनुसार महाशिवरात्र ही अत्यंत पवित्र रात्र मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला अशी श्रद्धा आहे. माता पार्वतींनी शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या अपार भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना स्वीकारले. हा दिवस म्हणजे शिवशक्तीच्या मिलनाचा, भक्तीचा आणि आत्मशुद्धीचा उत्सव आहे. देव आणि असुरांनी अमृतासाठी समुद्रमंथन सुरू केलं. त्यावेळी सर्वप्रथम भयानक हलाहल विष बाहेर आलं. त्या विषामुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं, परंतु ते गळ्यातच रोखून धरलं. म्हणूनच ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना महाशिवरात्रीच्या रात्रीच घडली असे मानले जाते. एकदा एक शिकारी जंगलात भरकटला. रात्री भीतीपोटी तो बेलाच्या झाडावर चढून बसला. त्या झाडाखाली नकळत एक शिवलिंग होतं. जागे राहण्यासाठी तो बेलपत्र तोडून खाली टाकत राहिला. ती बेलपत्रे शिवलिंगावर पडत होती आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. अनाहूतपणे घडलेली ही पूजा भगवान शंकरांना अतिशय प्रिय ठरली आणि त्या शिकाऱ्याला मोक्ष प्राप्त झाला. मनापासून किंवा नकळत केलेली भक्ती ही देव स्वीकारतो. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी रात्र, आत्मसंयम, उपवास व ध्यानाची साधना, अहंकाराचा त्याग व वैराग्याची शिकवण, शिव आणि शक्ती यांचा समतोल. शिवपूजा म्हणजे केवळ अभिषेक नाही, तर अंतःकरणातील विकारांचा नाश होय. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव.